Welcome friend. Welcome to SPSPM's Renuka High School, Satara Parisar, Aurangabad. Myself, Mahajan RB, Assistant Teacher of English. Today, we are going to learn topic 1.5, the necklace, part first. In this section, we are going to take a look at 1.5, the necklace. Matilda was a pretty and charming girl born as if by an error of fate into a family of clerks. She had no means of becoming known, understood, loved, or be wedded to an aristocrat, and so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. Matilda ही एक सुंदर मुलगी होती आणि ती दुर्दैवाने एका कारकुनाच्या घरात तिचा जन्म झाला होता आणि तिला एका खानदानी शाही कुटुंबात लग्न करायचं होतं, परंतु तिला एका क्लर्कशी, छोट्या अधिकाऱ्याशी, जो की शिक्षण मंत्रालयात काम करत असे, त्याच्याशी लग्न करावं लागलं होतं. She dressed plainly because she had never been able to afford anything better. She suffered endlessly, feeling she was entitled to all the luxuries of life. She suffered because of her shabby, poorly furnished house. All these things that another woman of her class would not even have noticed tormented her and made her resentful. She dreamed of a grand palatial mansion with vast rooms and inviting smaller rooms perfumed for afternoon chats with close friends. ती सर्वसाधारण कपडे घालत होती कारण तिला महागडे कपडे घालणे परवडत नव्हते आणि ती सतत या याच्यात असते की आपल्यालासुद्धा वैभवशाली आयुष्य जगलं असतं किंवा मग आपल्यालासुद्धा चांगलं वैभवशाली आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. तिचं घर अगदी साधारण होतं, छोटंसं घर, साधारण फर्निचर, परंतु तिलासुद्धा वाटायचं की तिचं एक स्वप्न होतं की तिचा एक शानदार असा मोठा महाल असावा आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या रूम्स असाव्यात आणि तिने दुपारच्या वेळेस चांगल्या असे सुगंधित रूम्समध्ये तिच्या जवळच्या मैत्रिणींबरोबर गप्पा-टप्पा माराव्यात. Yet she had no rich dresses, no jewels, nothing, and these were the only things she loved. She wanted so much to charm, to be envied, to be sought after. जरी तिच्याकडे हे नव्हतं तरीसुद्धा त्या गोष्टी तिला आवडत होत्या आणि ती त्याविषयी सतत विचार करत असे. She had a rich friend, a former schoolmate at the convent, whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair and misery. आणि तिला खूप श्रीमंत अशी मैत्रीण होत्या, परंतु ती त्यांना भेटायला टाळत असे कारण त्यांना भेटल्यानंतर ती एखाद्या वेळेस पश्चातापाने किंवा दुःखाने रडली असती. One evening her husband came home with an air of triumph, holding a large envelope in his hand. Look, he said, here is something for you. एके संध्याकाळी तिच्या पतीने एकदम विजय मुद्रेने एक कागद ते एक पाकिट ते फडकवत आले आणि तिला म्हटले की बघ, मी तुझ्यासाठी हे काहीतरी आहे. She tore open the paper and drew out a card on which was printed the words. तिने ते लिफाफा फाडला, त्यातून ते कार्ड काढलं आणि त्याच्यावर शब्द छापलेले होते. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड MME जॉर्जेस रॅम्पुन्यू रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिसेस Loisel's company at the ministry on the evening of. Instead of being delighted as her husband had hoped, she threw the invitation on the table resentfully and muttered, "What do you want me to do with that? And what do you expect me to wear if I go?" त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की त्या शिक्षण मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये त्यांना निमंत्रण होतं, परंतु ती आनंदित व्हायच्याऐवजी
ज्या प्रकारे तिच्या पतीला आशा होती की ते बघितल्यानंतर आनंदित होईल, परंतु त्याऐवजी तिने ते जे निमंत्रण होतं ते टेबलावर फेकलं आणि ती दुःखाने बडबडायला लागली की तुम्हाला काय वाटतं की मी त्याच्यासोबत काय करू, आणि समजा मला आपल्याला जायचं तर मी तिथे काय परिधान करू, काय कपडे घालू. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट. ही स्टॅमर्ड, व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन, इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. आणि मग तो म्हटला की त्याने त्याबद्दल विचारच केला नव्हता, आणि मग तो म्हटला की तू आपण थिएटरला जो घातला तर तो ड्रेस का नाही घालत, तो खूप छान आहे. ही स्टॉप स्टर्न डिस्ट्रेट टू सी हिज वाईफ क्राईंग. ही स्टर्टर्ड, व्हॉट्स द मॅटर, लेट्स सी मथिल्ड, हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट. त्यानंतर तो थांबला आणि त्याने बघितलं की त्याची बायको जी पत्नी आहे तर ती दुःखाने रडत आहे. आणि मग त्याने त्याला विचारलं की की आपण म्हणतील की एक चांगला जो ड्रेस असतो त्याची किंमत किती असते. शी थॉट फॉर अ मोमेंट, कम्प्युटिंग द कॉस्ट अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाऊट ॲन इमिजिएट रिफ्युजल. ॲट लास्ट शी ॲन्सर्ड हेजिटंटली. आणि मग तिने काही क्षण विचार केला, तिने मनातल्या मनात त्या आपल्याला कपड्यांना किती किंमत लागते, आणि मग निदान ते आपल्या प्रस्तावाला म्हणजे आपण सांगितलेल्या किमतीला लगेच नकार मिळणार नाही असा विचार करून तिने शेवटी उत्तर दिलं. आय डोंट नो एक्झॅक्टली बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रँक. आणि मग ती म्हटली की मला नक्की सांगता येणार नाही, परंतु 400 फ्रँकपर्यंत तो येऊ शकतो. ही टर्न अ लिटल पेल बिकॉज ही हॅड बीन सेविंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर हंटिंग समर in the country near Nantes with a few friends. However, he said, very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress. आणि मग तो थोडासा उदास झाला, कारण त्याने तेवढीच एक रक्कम जमा केलेली होती 400 फ्रँक, आणि त्याला एक गन घ्यायची होती की जेणेकरून त्याला मित्रांसोबत उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये शिकारीला जाता येईल. परंतु तरीसुद्धा तो म्हटलं ठीक आहे, मी तुला तितके देऊ शकतो, पण तू त्यामध्ये चांगल्यातला चांगला ड्रेस घेण्याचा प्रयत्न कर. द डे ऑफ द पार्टी ड्रू नियर अँड मादाम लुइझेल सीम सॅड, रेस्टलेस, अँक्झियस दो हर ड्रेस वॉज रेडी. आणि त्या पार्टीचा दिवस जवळ आलेला होता, आणि तरीसुद्धा ती लॉयझेल जी होती तर ती दुःखी दिसत होती आणि दुःखी कष्टी दिसत होती, जरी तिचा ड्रेस तयार होता. One evening, her husband said to her, "What's the matter? You have been acting strange these last 3 days." आणि एके संध्याकाळी तिच्या नवऱ्याने तिला विचारलं की काय झालं आहे, तू मागच्या 3 दिवसांपासून एकदम विचित्र वागत आहेस किंवा उदास दिसत आहे. She replied, "I am upset that I have no jewels, not a single stone to wear. I would rather not go to the party." आणि तिने उत्तर दिलं की मी नाराज आहे कारण माझ्याकडे एकही दागिना नाही आणि मी त्याच्याशिवाय पार्टीला जाणार नाही. यू कुड वेअर फ्लॉवर्स, ही सेड, दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाईम ऑफ इयर. आणि तो तिचा पती तिला म्हटला की तू फुलं परिधान करू शकतेस, आणि या काळामध्ये, या वर्षीच्या काळामध्ये ती एक फॅशन झालेली आहे. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. The next day, she went to her friend's house and told her for her distress. Madame Forestier went to her mirrored wardrobe, took out a large box, brought it back, opened it, and said to Madame Loisel, "Choose, my dear." आणि मग तिच्या नवऱ्याने ज्यावेळेस सांगितलं की तू फुलं परिधान कर, तर त्यावेळेस तिला ते पटलं नाही. दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने तिला ते सगळं काही तिच्या काळजीचं कारण सांगितलं. आणि तिची मैत्रीण जी मॅडम फॉरेस्टियर जी होती तर ती लगेच तिच्या त्या काच असलेल्या कपाटाकडे गेली. तिथून तिने ते एक मोठा बॉक्स घेऊन आली, त्यातून तो उघडला आणि ती म्हटली की यातून तुला जे आवडतं आहे ते निवड. फर्स्ट मथिल्डा सॉ सम ब्रासलेट्स, देन अ पर्ल नेकलेस. She tried on the jewelry in the mirror. She kept asking, "You have nothing else? Why,
यस बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. आणि मग तिने काही ब्रासलेट बघितले, त्यानंतर एक मोत्याचा हार तिने घालून बघितला, आरशात बघितला आणि परत तिने पुढे तिला विचारलं की तुझ्याकडे अजून आहेत का. ती म्हटली का, परंतु मला माहीत नाही की तुला काय आवडेल. सडनली शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स अ सुपर डायमंड नेकलेस अँड हर हार्ट began to beat with uncontrolled desire. Her hands trembled as she took it. She fastened it around her neck and stood lost in ecstasy as she looked at herself. आणि अचानक तिला त्या काळ्या कपड्यामध्ये गुंडाळलेला एक हिऱ्यांचा हार दिसला, सापडला. आणि मग तो बघितल्यानंतरच तिच्या मनामध्ये एकदम तिची धडधड वाढली आणि तिची ती एक अनकंट्रोल्ड डिझायर म्हणजे एक न आवरता येणारी इच्छा तिला झाली. तिचे हात थरथर करत होते. ज्यावेळेस तिने तो हार घेतला, तिने तो पटकन तिच्या गळ्याभोवती गुंडाळला आणि ती बघायला लागली की ती हरवून गेली स्वतः त्या बघण्यामध्ये. देन शी आस्क्ड अँक्झियसली हेजिटेटिंग, वुड यू लेंड मी दिस, जस्ट दिस. आणि मग तिने संकोच करत तिला विचारलं मैत्रिणीला की तू मला हे वापरायला देशील का. व्हाय येस ऑफकोर्स. तिची मैत्रीण म्हटली हो, का नाही, अर्थातच. शी थ्रू हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्च्युरसली देन फ्लेड विथ हर ट्रेजर. मग तिने तिला मिठीच मारली तिच्या मैत्रिणीला तिचा हार दिल्याबद्दल आणि मग ती नंतर तो खजिना तिच्या हाती लागल्यासारखं ती निघून गेली. The day of the party arrived. Madame Loisel was a success. She was prettier than all the other women. Elegant, gracious, smiling and full of joy. त्या पार्टीचा दिवस आला आणि तिचं ते सगळं काही जे केलं होतं, ड्रेस, हार, हे सगळं तिने जे आणलं ते त्याच्यात ती यशस्वी ठरली. कारण ती सगळ्या त्या स्त्रियांमध्ये सर्वात आनंदी दिसत होती, सुंदर दिसत होती आणि उत्साही दिसत होती. She danced wildly with passion, forgetting everything in the triumph of her beauty and success, floating in a cloud of happiness. तिने खूप छान नृत्य केलं. ती सगळं काही विसरून गेली होती. तिला फक्त काय आनंद होता की तिच्या सौंदर्य ते खुलवण्यामध्ये ती यशस्वी झाली होती आणि ती आनंदाच्या ढगांवरती तरंगत होती. Matilda and her husband left at about 4 o'clock in the morning. When they were finally in the street, they could not find a cab. They walked down towards the Seine till they found one. They were dropped off at their door in the Rue des Martyrs, and sadly it was all over for her. आणि मग खूप उशिरापर्यंत पार्टी चालली आणि मथिल्डा आणि तिच्या नवऱ्याने ज्यावेळेस तो हॉल सोडला त्यावेळेस सकाळचे 4 वाजले होते आणि ते रस्त्यावर कॅब शोधत होते, म्हणजे वाहन शोधत होते घरी जायला. ते थोडा वेळ काही रस्त्याने चालत काही अंतरापर्यंत आले, त्यांना एक वाहन मिळालं. ते त्यांच्या घरापर्यंत त्या वाहनाने तिच्या सोडलं आणि मोठ्या दुःखाने ते सगळं तिच्यासाठी आनंदाचे क्षण संपले होते. In front of the mirror, she took a final look at herself in all her glory. But suddenly she uttered a cry. She no longer had the necklace around her neck. "What is the matter?" asked her husband. She turned towards him, panic-stricken. I no longer have Madame Forrester's necklace." He stood up, distraught. "What? How? That's impossible." आणि ज्यावेळेस ती शेवटी घरी आल्यानंतर आरशासमोर उभी राहिली आणि ती एकदम स्वतःचं वैभव ती न्याहाळत असताना अचानक ती रडायला लागली ओरडून. आणि तिच्या गळ्यामध्ये जो नेकलेस तिने मागून आणला तर मैत्रिणीकडून तो नव्हता. तिच्या नवऱ्याने विचारलं काय झालं आहे, आणि ती दुःखाने त्याच्याकडे बघून वळून ओरडली की माझ्याकडे जो असलेला मॅडम फोरिएस्टरचा हार जो आहे तो आता माझ्याकडे नाही. तो एकदम उभा राहिला आणि तोही तिचं नवराही ओरडलं,
कसं काय? हे अशक्य आहे. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर, टॉपिक नेम 1.5, द नेकलेस, पार्ट 2.